नमस्कार. कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची स्वामी समर्थांची. मी स्वाती क्षीरसागर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते. श्री स्वामी समर्थांचे चरित्र पारायण आपण अनेक दिवस ऐकत आहात. जर आपल्याला या चॅनलवरच्या कथासंग्रह आवडत असेल तर कृपया शेअर आणि सबस्क्राईब करावा, म्हणजे इतर स्वामी साधकांनाही कथा ऐकण्याचे पुण्य लाभेल. भाग 18. हिरण्यगर्भ एक कादंबरी. योगीराजांना एका बाळाच्या वडिलांनी त्यांच्या घरी नेले. बाळाच्या वडिलांनी योगीराजांना आसनावर बसवले आणि पादुकांची पूजा केली. योगीराजांनी पादुकांची पूजा स्वीकारली आणि बाळाचे नाव काय आहे असे विचारले. वडिलांनी सांगितले, बाळाचे नाव अजून ठेवलेले नाही. योगीराज म्हणाले, बाळा माझ्याकडे ये. आता कान फुंकणारा मी एकटाच आहे. आणि आईने आनंदाने आपले बाळ योगीराजांना दिले. बाळही योगीराजांकडे पाहून हसत होते. योगीराजांनी बाळाचे दोन्ही कान फुंकून त्याचे नाव अवधूत असे ठेवले. योगीराजांनी अवधूतच्या वडिलांना सांगितले, या मुलाला मी हिमालयात निवडले आहे. तो पुढे काय करायचा हे मी ठरवले आहे. इतके बोलून योगीराज अचानक गुपित झाले. सर्वांना प्रश्न पडला की योगीराज अचानक गेले कुठे, पण त्यांच्या योगीराजांचा थांग माहीत नव्हता. अवधूत आता 2 वर्षांचा झाला होता. या वयातही ते नेहमी दिगंबरा दिगंबरा असा जप करतात. ज्या परमात्म्याने आपल्या मृत शरीरात चैतन्य आणले आणि त्याचे नावही ठेवले, त्याला तो विसरला नव्हता. अवधूत आता 7 वर्षांचा झाला होता. एके दिवशी संध्याकाळी समुद्रावर तो एकटाच फिरत होता. भरतीच्या लाटांचा आवाज खराब झाला होता. किनाऱ्यावर नारळाच्या झाडाखाली एक व्यक्ती बसलेली दिसली आणि त्या व्यक्तीला त्याला जवळ बोलवायचे होते. अवधूत किनाऱ्यावरच्या नारळाच्या बागेकडे वळला. योगीराज वाडीत अवधूतची वाट पाहत एका झाडाखाली बसले होते. अवधूत योगीराजांकडे पोहोचला आणि तेजस्वी दिव्य मूर्तीला त्याने नमस्कार केला. मला कशासाठी बोलवले होते असे विचारले. योगीराज हसले आणि त्यांनी आपल्या कमांडलवर हात ठेवून दत्तप्रभूंची छोटी चांदीची मूर्ती काढून अवधूताला दिली. योगीराजांनी अवधूतला सांगितले की तुला या मूर्तीचे रोज 2 तास ध्यान करावयाचे आहे. नंतर योगीराज पुढे खेचला आणि त्याच्या मांडीवर बसवला आणि त्याच्या उजव्या कानात त्याचा पाठलाग केला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र योगीराजांनी अवधूतच्या कानात दिला. छोटा अवधूत आजोबांच्या मांडीवर बसून हरवला होता. योगीराज बोलू लागले, बाळ, तुझ्या जन्माचे मी जे ध्येय ठेवले आहे ते विसरू नकोस. तपश्चर्या आणि ध्यानानंतर तुला अप्रतिम शास्त्रे लिहावी लागतील, जो खूप प्रासादिक असतील आणि ज्याचे पठण सर्वसामान्यांच्या सर्व समस्या, प्रश्न आणि मार्गांची उत्तरे देईल. तू जरी हाताने राख, माती, झाडाची पाने किंवा नुसता आशीर्वाद दिलास तरी ते चांगले होईल. सर्वसामान्य लोकांची इच्छा पूर्ण करणे ही माझी शक्ती आहे. तुझी इच्छा पूर्ण करणे ही माझीच शक्ती आहे. परंतु देवाच्या शोधासाठी, त्यांचा पुनर्जन्म घेण्यासाठी, तुला प्रेरणा देण्यासाठी वयाच्या 12व्या वर्षी तू पुढे जा. संपूर्ण हिमालय, गिरनार पर्वत, माउंट आबू भेदून अनेक सिद्ध महायोगांमधून ज्ञान मिळव. तुझी आणि माझी भेट पुन्हा होईल. या जन्मात तू हे करणार आहेसच. तुला पुढच्या जन्मात पुन्हा सुरू करायचं आहे. एकदा मी प्रज्ञापूरच्या निजानंदीत सुमारे 100 वर्षे बसलो, कारण ती वेळ लागेल. 7 वर्षांचा अवधूत आजोबांचा निरोप घेतल्यानंतर ती छोटी चांदीची दत्तमूर्ती आता घराकडे घेऊन धावत होता. योगीराजही प्रसन्न मुद्रेने जागे झाले. धूळ उडाली, त्रिशूळ कमंडलू उचलले आणि नारळाच्या बागेतून योगीराज झपाझप पावले टाकत समुद्राकडे निघाले. भाग 18 समाप्त. धन्यवाद.